प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे शेती, पर्यावरण आणि ग्रामीण भागाचे मोठे नुकसान होणार असल्याचा आरोप सांगली जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी कामेरी येथे आयोजित मेळाव्यात जोरदार विरोध दर्शवला। तर पाहुयात आजची सविस्तर बातमी। या मेळाव्यात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी शेवटपर्यंत संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी शक्तीपीठ महामार्ग हा गरज नसलेला, पूरस्थितीला चालना देणारा, निसर्ग व सुपीक शेती उद्ध्वस्त करणारा ठेकेदार धार्जिना प्रकल्प असल्याचा आरोप केला। त्यामुळे हा महामार्ग तत्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। मेळाव्यात बोलताना नेत्यांनी शेती आहे म्हणून शेतकरी आहे आणि ग्रामीण समाज ताठ मानेने जगतो। शेती वाचवण्यासाठी कितीही मोठा संघर्ष करावा लागला तरी तो करू। शेतकऱ्यांच्या जमिनी, उपजीविका आणि स्वाभिमानावर घाला घालणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत लढा सुरू राहील अशी भूमिका स्पष्ट केली। या मेळाव्यास माजी खासदार राजू शेट्टी, जयंत पाटील यांच्यासह ज्येष्ठ नेते डॉक्टर भरत पटाणकर, पी.आर. पाटील, मानसिंगराव नाईक, शिवाजीराव नाईक, बी.जे. पाटील, छायाताई पाटील, जितेंद्र पाटील, प्रकाश पाटील, देवराज पाटील, अजित पवार, अभिजित पाटील, गिरीश फोंडे, सम्राट मोरे, के पाटील, शहाजी पाटील, धनाजी गुरव, ॲडव्होकेट दीपक लाड, दिगंबर कांबळे, विलास रक्ते, राजेश खरात, सचिन जाधव, तानाजी जाधव, नगराध्यक्ष आनंदराव मुलगुंडे, उदयसिंह पाटील, सरपंच रणजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। सांगली जिल्ह्यातील विविध गावातील बाधित शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढ्याला एकजुटी ताकद दिली। आगामी काळात हा संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला।